सिटी न्यूज वसा जनसेवेचा। पाहिजे तसे विकास कार्य बुलढाणा विधानसभा मतदारसंघात झाले नाही। केवळ विकासाचे आकडे फुगवून सांगितले गेले। कोट्यावधींचा निधी आणला म्हणता असं असतं तर या परिसराचा कायापालट झाला असता। प्रत्यक्षात असं काही झालं नाही। करोडो रुपयांचं कमिशन खाल्लं गेलं। मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। त्यामुळे मला संधी मिळाल्यास भ्रष्टाचारमुक्त भयमुक्त बुलढाणा विधानसभा मतदारसंघ करण्याकरिता मी कटिबद्ध राहील। मतदारांनी मला ही संधी द्यावी असे महाविकास आघाडीच्या उबाटा गटाच्या उमेदवार जयश्रीताई शेळके म्हणाल्यात। आज बुलढाणा शहरातील भीमनगर वार्ड क्रमांक 2 मध्ये प्रचार दौरा दरम्यान त्या बोलत होत्या। महाविकास आघाडीच्या प्रचार धडाक्यात सुरू असून आज उबाटाच्या उमेदवार जयश्री शेळके यांनी भीमनगर वार्ड क्रमांक 2 पिंजून काढलाय। यावेळी त्या म्हणाले की लोकांनीच आपली निवडणूक म्हणून हाती घेतली आहे। लोकांमध्ये प्रचंड जोश जल्लोष आणि उत्साह ओसंडून वाहत आहे। लोक 20 तारखेची वाट पाहत आहेत। महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्ष या निवडणुकीत ताकदीने उतरले असून महिलांचा मोठा सहभाग आहे। मला संधी मिळाली तर बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलून टाकणार असा विश्वास यावेळी शेळकेताईंनी व्यक्त केला। दरम्यान DS लहाने म्हणाले की महाविकास आघाडीनं मानस फाउंडेशनने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद दिला। त्यांनी एकल महिला विधवा घटस्फोटित महिलांसंदर्भात न्याय देण्यासाठी जाहीरनाम्यात उल्लेख केलाय। शिवाय त्यांनी विधवा प्रतिबंधक कायदा आणि महिलांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापित करण्याचं अभिवचन दिलंय। त्यामुळे महिलांनी जयश्रीताई शेळके यांच्या मशाल चिन्हाला मतदान करण्याचं आवाहन DS लहाने यांनी केलंय। महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जनतेच्या प्रत्येक स्तरातून खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे। खरं म्हणजे जनतेने जी निवडणूक हाती घेतली असं सगळं दिसत आहे। मी खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीचे आभार या निमित्तानं मानणार आहे की आम्ही मानस फाउंडेशनच्या वतीनं आवाहन केलं होतं की एकल महिलांच्या संदर्भात विधवा घटस्फोटित महिलांच्या संदर्भात त्यांच्या समस्या सोडवण्याच्या संदर्भात त्यांनी जाहीरनाम्यामध्ये उल्लेख करावा। आणि मला सांगायला आनंद होतो की महाविकास आघाडीने त्यांचा जो जाहीरनामा तयार केला आहे त्या जाहीरनाम्यामध्ये पेज क्रमांक 43 वर विधवा घटस्फोटित महिलांना न्याय देण्यासाठी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तद्वतच विधवा प्रथा प्रतिबंध कायदा करण्याच्या संदर्भात त्यांनी जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केलेला आहे। आणि म्हणून मी सर्व विधवा घटस्फोटित परित्यक्त अशा एकल महिलांना आवाहन करतो की त्यांनी आता महाविकास आघाडीचे जिथे उमेदवार असतील त्यांना निवडून द्यावं। त्यासोबतच जयश्रीताईंनी अगदी उद्धव ठाकरेंच्या समोर सुद्धा हे आवाहन केलं होतं की आम्ही या महिलांसाठी आर्थिक विकास महामंडळ करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। आणि जयश्रीताईंनी दिलेला शब्द त्या निश्चितपणे पाळतील। आणि म्हणून सर्व एकल महिलांना मी अशी विनंती करतो की त्यांनी जयश्रीताईच्या पाठीमागे निश्चितपणे उभं राहावं। जनतेचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। अतिशय जोश आहे, जल्लोष आहे, लोकांमध्ये उत्साह आहे। आणि तुम्ही पाहू शकता की तो उत्साह सगळ्यांचा ओसंडून वाहतोय आणि लोक 20 तारखेची वाट पाहत आहेत। महाविकास आघाडीचे सगळेच घटक पक्ष आपल्यासोबत आहेत। महिला आपल्या प्रचारासाठी उतरल्या आहेत, काय सांगा? नक्कीच महाविकास आघाडीचे सगळे सहकारी पक्ष, मग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल, शिवसेना पक्ष आहेच, त्याचबरोबर राष्ट्रवादी असेल, आम आदमी पार्टी आहे, शेतकरी कामगार पक्ष आहे, समाजवादी पक्ष आहे, इतर सगळेच सहकारी पक्ष हे अतिशय ताकदीने बुलढाणा विधानसभेमध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। सगळे सोबत आहेत आणि महिला प्रामुख्याने खूप मोठ्या संख्येने आज प्रचारामध्ये उतरलेल्या आहेत। सगळ्यांनी ही निवडणूक आपली निवडणूक आहे, जनतेची निवडणूक आहे, म्हणून जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतली। काय आपण भीमनगर या परिसरात फिरलात, इथले जे प्रश्न आहेत ते अजूनही प्रलंबित आहेत, त्यासाठी आपण भविष्यात काय ठरवलंय? नक्कीच मी याआधीही या परिसरामध्ये येऊन गेलेले आहे। त्यापूर्वीही आम्ही जेव्हा महिलांशी बोललो इथल्या तिथल्या त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, त्यावेळीही मी त्यांना हा शब्द दिला होता की निश्चितच मला संधी जर मिळाली लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी तर या परिसराचा नक्कीच कायापालट करण्याचा माझा प्रयत्न राहील। आणि आजही त्या शब्दांवर मी कायम आहे। भविष्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणची संधी मिळाल्यानंतर नक्कीच या परिसरामध्ये एक चांगलं वेगळं असं विकासाचं स्वरूप आपल्या सगळ्यांना दिसतं। काय हरकत आहे, त्यांना त्या भ्रमामध्ये राहू द्या। काही गोड गैरसमज असतात ते 20 तारखेला मला असं वाटतं की मतपेटीतून लोक दाखवून देतील आणि 23 तारखेला त्यांचा तो गैरसमज दूर करतील जनता। मतदारांना एवढंच आवाहन करते की या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये केवळ मोठमोठाले आकडे हे विकासाचे सांगितले गेलेत, कोट्यवधीच्या निधींचे आकडे सांगितले गेलेत। प्रत्यक्षात तो निधी तेवढ्या
हजारो कोटींचा निधी जर या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये खरोखर प्रत्यक्षात वापरला गेला असता तर या परिसराचा नक्कीच कायापालट झाला असता, परंतु प्रत्यक्षात तसं झालेलं नाही आहे. त्या कितीतरी करोडो रुपयांचं कमिशन या सगळ्या याच्यामध्ये खाल्लं गेलं आहे. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झाला आहे आणि भ्रष्टाचारमुक्त भयमुक्त बुलढाणा विधानसभा मतदारसंघासाठी माझं मतदारांना आव्हान आहे की 20 तारखेला आपण मशाल या निशाणी समोरचं क्रमांक 2चं बटन दाबून मला जास्तीत जास्त मताधिक्य मिळून द्या.